नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आज 15 फेब्रुवारी 2026. आज महाशिवरात्रीचा अनेक भक्तांना एक वेगळा आनंद देणारा सण आहे. आज आपण मंत्र सिटी रोडवर असणाऱ्या एका महादेवाच्या मंदिरात आहोत. या ठिकाणी अनेक भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी रांगेत दिसत आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी नुकतंच मंदिर चालू झालेलं आहे आणि काही नागरिक या ठिकाणी भक्तिभावाने दर्शनसुद्धा घेत आहेत. लवकरच या मंदिराबाबतचा थोडक्यात इतिहास आहे तो आपण या ठिकाणी असणाऱ्या सेवेकरांकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. आता आपण मंत्र सिटी रोड या ठिकाणी असणाऱ्या एका शिवमंदिरात आहोत. आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी अनेक भाविक दर्शन घेत आहेत. तर नक्की या मंदिराचा इतिहास काय सांगाल आणि काय माहिती द्याल? हे मंदिर पूर्वी पिंड होती महादेवाची आमच्या वडिलांच्या पासून, म्हणजे आज जवळजवळ 100 वर्ष तरी माझ्या माहितीप्रमाणे झाले आहेत. प्रथम आपली ओळख सांगाल? मी राजेंद्र दत्तात्रय खळदे. आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्ही हे मंदिर सगळ्या भावांनी मिळून बांधलं आहे, खळदे ब्रदर्स म्हणून. आणि हे पुरातन म्हणजे वडिलांपासून आमचे वडील घोरडीच्या डोंगरावर जायचे. 50 वर्ष आमचे वडील घोरडीच्या डोंगरावर जात होते. नंतर आमचे मोठे बंधू नगरसेवक यादेंद्र खळदे ते जात होते. आता आमच्या पुतणे जातात. ही परंपरा आम्ही कायम ठेवली. त्यांच्या स्मरणार्थ हे मंदिर आम्ही, पूर्वी बारीक मंदिर होतं छोटंसं, ते आता मोठ्या प्रमाणात गेले 8 वर्ष आधी ते मागे बांधलं आहे. सकाळपासून काय काय कार्यक्रम असणार इथं? आणि आता संध्याकाळी 6 वाजता 6 ते 8 वाजेपर्यंत महिला भजनी मंडळ असतं. आणि दुसऱ्या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम असतो. लोकांना जेवणाचा कार्यक्रम प्रसादाचा ठेवतो. साधारणतः इथे आजच्या दिवशी 7-8 हजार लोक येतात दर्शन घ्यायला. आणि प्रसादाच्या वेळी 1,500-2 हजार लोक जेवून जातात. दुसऱ्या दिवशी प्रसाद असतो. सर नमस्कार. नमस्कार. आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी अनेक भाविकांची गर्दी दिसते. साधारण सकाळी किती वाजता मंदिर उघडलं होतं आणि किती वाजेपर्यंत असणार आहे? सकाळी 6 वाजता मंदिर उघडतं आणि संध्याकाळी 11 वाजता बंद करतो. 11-12 वाजेपर्यंत असं चालू. बरं, आता आज महाशिवरात्री आहे, परंतु सोमवारचं सुद्धा या ठिकाणी अनेक भाविक येत असतात. त्यावेळेस मंदिराची वेळ किती असते आणि साधारण किती भाविक दर्शन घेतात? सकाळी मंदिर सकाळी 1-2 तास उघडलेलं असतं. आणि संध्याकाळी सुद्धा संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत उघडं असतं. परत या परिसरात अनेक नागरिक राहायला येतात. अनेक या ठिकाणी दर्शनसुद्धा येत असतात. तर आज संध्याकाळी काय प्रोग्राम असणार आणि उद्या काय काय? आज दुपारी भजन वगैरे आहे. आणि काही दिवसभर दर्शन लोक इथं आजूबाजूची जी लोक असतात की सोसायटीन वगैरे ते दर्शनासाठी येत असतात. दिवसभर गर्दी असते मंदिरामध्ये. आणि उद्या काय असणार आहे? उद्या महाप्रसाद आहे दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत अमराई लॉन्समध्ये. सर्वांनी महाप्रसादासाठी यावं ही विनंती. नक्कीच. धन्यवाद. ओके.